Good morning to all. Myself Ashok Sanam, ex-stammer and speech therapist. मित्रांनो, मी आज आपणास बोलण्याची समस्या, निदान व उपचार ह्याविषयी बोलणार आहे. खास करून मित्रांनो, बोलण्याची समस्या ही 4 प्रकारे असू शकते. फर्स्ट, आर्टिक्युलेशन डिसऑर्डर म्हणजे प्रोनाउन्सिएशन वेगळे करणे. जसे की क चा उच्चार त करणं, ख चा द करणं किंवा च चा त करणे किंवा खास करून र चा उच्चार ल किंवा ळ करणं. हे सर्व प्रकार म्हणजे आर्टिक्युलेशन डिसऑर्डर, बोलण्याचे विकार. हे व्यवस्थित करण्यासाठी खास करून आपणास स्पीच थेरपीस्ट करावे लागते. 2 नंबर, फ्लुएन्सी डिसऑर्डर म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये स्पीकिंग ब्लॉकिंग, स्पीकिंग रिपीटिंग, अनयुज्युअल पॉज, हेजिटेशन म्हणजे अडखळत बोलणे किंवा स्टॅमरिंग किंवा स्टटरिंग. हे सर्व प्रकार म्हणजे फ्लुएन्सी डिसऑर्डर. हे व्यवस्थित करण्यासाठी खास करून आपणास स्टॅमरिंग क्युअर थेरपीस्ट करावं लागते. नंबर 3, व्हॉइस डिसऑर्डर म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये पिच, लाऊडनेस किंवा क्वालिटी जरा वेगळी असणे. म्हणजे तुमचा आवाज बिघडल्यासारखं वाटणे. म्हणजे तुमचा आवाज जरा घोगरा वाटणे किंवा तुमच्या आवाजामध्ये कमकुवतपणा वाटणे. हे सर्व प्रकार म्हणजे व्हॉइस डिसऑर्डर. हे व्यवस्थित करण्यासाठी खास करून व्हॉइस थेरपीस्ट करावी लागते. नंबर 4, लँग्वेज डिसऑर्डर. ही समस्या म्हणजे खास करून त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला सांगण्यामध्ये किंवा समजून घेण्यामध्ये अडथळा येणे. तो व्यक्ती खास करून स्वतःच्याच विश्वामध्ये मग्न असतो. म्हणजे लँग्वेज डिसऑर्डर. हे व्यवस्थित करण्यासाठी खास करून आपणास लँग्वेज थेरपीस्ट करावी लागते. मित्रांनो, तुम्हाला कसली बोलण्याची समस्या असेल तर तुम्हाला वरील थेरपीस्ट करणे आवश्यक. इतर गोष्टी करून बोलण्याची समस्या सॉल्व्ह होत नाही. पण आपल्या भारतामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये घरगुती उपाय करतात. जसे की अक्कलकाळा खाणे, आवळा खाणे, हिरवी मिरची खाणे, मासे खाणे, पोपटाचा उष्टा पेरू खाणे, ज्येष्ठमध, मवाळाचा मध, वाघाचं मूत्र पिणे, चिमणीचं उष्ट पाणी पिणे, आसमान तारा, भरपूर उपाय. हे खाऊन ते खाऊन बोलण्याची समस्या सॉल्व्ह होत नाही. मित्रांनो, आपल्याकडे अशी एक प्रथा आहे की माझा मुलगा अजून लहान आहे. जसा जसा तो मोठा होईल तशी तशी त्याची बोलण्याची समस्या सॉल्व्ह होते. 100मधून 1 किंवा 2 मुलंचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण 98% लोकांचा प्रॉब्लेम वाढत वाढत जातो. कारण की त्याला असं वाटतं की मी समोरच्याला बोललो किंवा मी समोरच्या व्यक्तीला बोलत असताना त्याला माझं बोलणं समजतंय की नाही. मी जर त्याला बोलायला गेलो तर तो मुलगा हसेल किंवा हसणार. त्यामुळे त्याचं बोलण्याची समस्या वाढत वाढत जाते. मित्रांनो, मी आपणास परत सांगू इच्छितो की वय वाढत गेलं की ही बोलण्याची समस्या वाढत वाढत जाते. तुम्हाला असं वाटतं की माझ्या घशात प्रॉब्लेम आहे की माझी जीभ जड आहे का? पातळ आहे का? मग तुम्ही डॉक्टर लोकांकडे जाता. खास करून कान, नाक, घसा. ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, हे खा, ते खा. ॲलोपॅथिकच्या गोळ्या औषधं खा, होमिओपॅथिकच्या खा, आयुर्वेदिकच्या खा. गोळ्या औषधं खाऊन बोलण्याची समस्या सॉल्व्ह होत नाही. मित्रांनो, परत परत मी आपणास सांगू इच्छितो की बोलण्याची समस्या असेल तर तुम्हाला वरील थेरपीस्ट करावं लागेल. इतर गोष्टी करून बोलण्याची समस्या शक्यतो सॉल्व्ह होत नाही. खास करून आमचं सेंटर बोलण्याची कसली समस्या असेल तर ती व्यवस्थित करत आहे, सॉल्व्ह करत आहे तुमच्या समोरच. मित्रांनो, आपण अधिक संपर्क करू शकता. मोबाईल नंबर स्क्रीनवरती आहे. वेबसाईट पण स्क्रीनवरती आहे. ॲड्रेस पण स्क्रीनवरती आहे. आपण संपर्क करू शकता. ओके, थँक यू.